17/3/2026 संगमनेर तालुक्यात वडगाव पान या गावी संध्याकाळी एका 11 वर्षीय मुलीची शाळा सुटल्यानंतर ती घराकडे जात असताना एका अज्ञात नराधामानं तिच्यावर ऍसिड फेकलं। संगमनेरमध्ये अशा घटना वारंवार होत आहेत। 2 ते 3 दिवसापूर्वी एका तरुणीनं लग्नाला नकार दिला म्हणून त्या एका तरुणानं तिला चाकूने भोसकलं। अशा पद्धतीने गुन्हे होतात। आणि आता जर बघितलं तर एवढ्या काही महिन्यांपूर्वी चरस, गांजा, अफीम याची सुद्धा सर्रास तस्करी या संगमनेरमध्ये होते। अफीम सापडल्या जाते, चरस सापडला जातो। आता 7 ते 8 दिवसापूर्वी गुलवाडी या ठिकाणी एक साधू समाज प्रबोधन करण्यासाठी गेले, पण ते राजकीय भाषणाकडे वळालेत। तर स्थानिक काही जे श्रोते होते त्या श्रोत्यांनी त्यांना विरोध केला। आता विरोध केला असता त्यांनी साधूंना सांगितलं का तुम्ही फक्त राजकारणावर जाऊ नका, तुम्ही समाज प्रबोधनासाठी बोला, तुम्ही एक साधू आहेत, हिंदू धर्माचा प्रचार तुम्ही करतात। पण त्या ठिकाणी आपले या संगमनेर विधानसभेचे आमदार अमोल खताळ आपण त्या ठिकाणी हस्तक्षेप केला, आपण कट्टर हिंदुत्ववादी आहात, आपण त्या साधूची बाजू मांडली, आपण त्या श्रोत्यांवर गुन्हा दाखल केला। काही त्यात बाळासाहेब थोरातांचे काही कार्यकर्ते असतील, काही स्थानिक संगमनेरचे कार्यकर्ते होते, त्यांच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करतात। त्या ठिकाणी तुमचं हिंदुत्व जागं होतं। मग आता काल त्या 11 वर्षीच्या मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं, मग ती मुलगी हिंदू नाही का? मग तुम्ही फक्त जाती धर्माचं राजकारण करता का? आज तुमच्या संगमनेरमध्ये हजारो तरुण व्यसनाधीन होत आहेत, दिवसा अफीम चरस विकल्या जात आहे, वाळू तस्करी होतीये, स्नॅचिंग होतीये, महिलांच्या गळ्यातलं मंगळसूत्र दिवसा चोरी जात आहे। याची खबरदारी कोण घेणार? फक्त तुम्हाला जाती धर्मावर तुम्हाला तुमच्या मताच्या पोळ्या लाटायच्या, तुम्हाला निवडून यायचंय। आज खऱ्या अर्थानं आम्ही कोपरगावून संगमनेरमध्ये आलो, कारण या संगमनेरच्या भूमीमध्ये 11 वर्षाच्या मुलीवर ऍसिड फेकला। अहिल्यानगरमध्ये आजपर्यंत असा प्रकार नाही घडला, पहिल्यांदाच असा प्रकार घडलाय। 11 वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं। पुन्हा असा प्रकार घडू नये, पोलीस प्रशासन काम करण्यासाठी सक्षम आहे, पण या अमोल खताळसारखे आमदार त्यांच्यावर प्रेशर आणतात। त्यांना हिंदुत्व फक्त मतासाठीच दिसतं। आता काल त्या मुलीवर झालेल्या अत्याचारावर त्यांना हिंदुत्व दिसणार नाही, त्यांना त्या मुलीशी घेणं नाही। आम्ही तर अमोल खताळ तुमचा आमदार म्हणून निषेध तर व्यक्तच करतो, पण तुम्ही निष्क्रिय आहात, तुम्ही शंड आहात। तुमचं सरकार सुद्धा 32 पूर्णाच्या पोळ्या खाणारा तुमचा मुख्यमंत्री तो तुपाशी आहे। राजर भागात गेलं महाराष्ट्रामध्ये, आमचा शेतकरी बळीराजा हा खऱ्या अर्थानं उपाशी आहे। आणि जे 50-50 कोके घेणारे मुख्यमंत्री ज्यांनी गद्दारी केली शिवसेनेची, एकनाथ शिंदे, तुम्ही फक्त हिंदुत्वाच्या बाता मारू नका, संगमनेरमध्ये लक्ष घाला। लवकरात लवकर त्या नराधामाला त्याला लवकर जेरबंद करा, फास्टॅग कोर्ट चालवून त्याला ज्या ठिकाणी त्या मुलीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकलं गेलं ना, त्याच ठिकाणी त्या नराधामाला आणा, त्याच ठिकाणी त्याला फाशी दिली गेली पाहिजे। आमची सर्व उद्धव बाळासाहेब ठाकरे अहिल्यानगर, उत्तर अहिल्यानगर शिवसेनेच्या वतीने ही मागणी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान।